काही दिवसातच 40 दिवस उपवास प्रार्थनेला सुरुवात होत आहे आणि म्हणून माझ्या संदेशाचा विषय असा आहे की 40 दिवस उपवास प्रार्थनेपूर्वी पवित्रता धारण करणे, अन्यथा 2 पेत्र 2:22 नीती 26 आणि 11 हे तुम्हाला स्वतः वाचायचं आहे. मी आता वाचणार नाही, याबद्दल मी शेवटी बोलणार आहे. प्रियांनो, आम्ही पाहतो की सालाबादाप्रमाणे 40 दिवस उपवास प्रार्थना येतात आणि मग त्यामध्ये आम्ही सर्वच्या सर्व लोक एका वेगळ्या पावित्र्याने, वेगळ्या भावनेने, वेगळ्या आत्मिक प्रेरणेने आम्ही एक भावनिक होऊन ते 40 दिवस चांगल्या प्रकारे जगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या घराघरामध्ये उपवासाचे नियोजन केलं जातं. कोण कोण धरणारे, कशा पद्धतीने करणार आहेत. प्रत्येक चर्चेसमध्ये उपवास प्रार्थनेबद्दलचे कार्यक्रम आखले जातात, नियोजन केलेलं जातं. कौटुंबिक प्रार्थना कशा घ्यायच्या, घरोघरी प्रार्थना कशा घ्यायच्या. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की राखेचा बुधवार, झाडांचा रविवार, मौंदी गुरुवार, गुड फ्रायडे, ईस्टर संडे ह्या प्रासंगिक पद्धतीप्रमाणे कुठं कोणी संदेश द्यायचा आहे, कोणाची नेमणूक ह्या संदेशासाठी करायची आहे, कोण संदेश बोलवायचा आहे, अशा रीतीने हा प्रोग्राम चालू असतो. परंतु प्रियांनो, ह्या गोष्टी मागून आल्या आणि पुढे चाललेल्या आहेत. काही महाभक्त असे आहेत की ह्या 40 दिवसामध्ये उपवास प्रार्थनेमध्ये आंघोळ करत नाहीत. ह्या 40 दिवसामध्ये दाढी वाढवलेली असते. या 40 दिवसामध्ये केस वाढले असतात. या 40 दिवसामध्ये कधी कपडे धुतलेले नसतात. एकदा काय खेड्यामध्ये हा प्रसंग मला अनुभवायला मिळालेला आहे. एका भावाला मी विचारलं, तो मंडळीत येऊन बसला आणि आल्याबरोबर त्याच्या अंगाचा वास येऊ लागला. आणि अशा 40 दिवसाचा उपवास प्रार्थनेमध्ये गेलो असताना मी त्यांना म्हटलं, का हो, तुम्ही आंघोळ केली नाही का? हो म्हणे, पालक साहेब, येशूने 40 दिवस कुठे आंघोळ केली, येशूने 40 दिवस कुठे दाढी केली, येशूने 40 दिवस कुठे केस काढले, येशूने 40 दिवस कोणते कपडे धुतले, मला सांगा तुम्ही. मला हसायला आलं, परंतु त्यावेळेस मी काही बोललो नाही. परंतु सभा संपल्यानंतर मात्र मी त्याला त्याच्या पद्धतीने व्यवस्थित त्याला सांगितलं. प्रियांनो, आम्ही पाहतो की ह्या 40 दिवसामध्ये बरीच मंडळी बिडी, सिगारेट, दारू, ड्रग्स, चोऱ्या माऱ्या, हाणामारी, शिवीगाळ, भांडण तट्टा या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करतात. नको बाबा, आता 40 दिवस उपवास प्रार्थना आहेत, आम्ही स्वच्छ आणि पवित्र आम्ही राहण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. आणि काही भाग असे आहेत, काही बहिणी आणि भाऊ मोठमोठ्या चर्चेसमध्ये 7 शब्दांचा ज्यावेळेस संदेश चालू असतो त्यावेळेस एका पायावर ते 3 घंटे उभे राहतात, 12 ते 3. आणि मग त्यांच्याकडे लोक पाहत असतात, मुलं पाहत असतात. ते बाळकही त्यांना सांगत नाही की तू एका पायावर कशाला उभा राहिला, खाली बस म्हणून, किंवा काहीच नाही. तो बिचारा किंवा ती बिचारी कंटिन्यू त्या ठिकाणी 3 घंटे एका पायावर उभा राहतात. हा काय प्रकार आहे प्रियांनो? अत्यंत वाईट परिस्थिती. अहो, वर्षभर कधी तुम्ही देवाचं नाम स्मरण करत नाही, कधी प्रभोजन नाही, कधी स्तुती नाही, भक्ती नाही, प्रार्थना नाही, दान नाही, दशमांश नाही, अर्पण नाही, पालकांची भेटीगाठी नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त 40 दिवस उपवास प्रार्थना चालू झाली की ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक उतरायला सुरुवात होते. परंतु प्रियाला मी पाहतो की मग बरीच मंडळी 40 दिवस उपवास प्रार्थनेमध्ये दिवसभर काही खाणार नाहीत, परंतु तंबाखू तर खाणार, बिडी सिगारेट पिणार आणि चहा पित राहणार. वारे वा उपवास. आम्ही पाहतो की हे जे असे उपवास आहे ना, खऱ्या अर्थाने आमच्या आत्मिक सामर्थ्याने ते उपवास असला पाहिजे. आम्ही कोणाची नक्कल करायची नाहीये, कुणीतरी आम्हाला बळजबरी करा म्हणून करायची नाहीये. बीपी, शुगर, डायबिटीस ह्या ज्या आजाराची मंडळी आहेत त्यांनी सुद्धा ह्या उपवासामध्ये सहभाग 100% घ्यायचा नाहीये. लक्षात घ्या प्रियांनो, याचं कारण असं आहे की आम्ही देवाची परीक्षा पाहतो. चांगले करणे कळत असून जो तो करत नाही त्याला ते पाप आहे. लक्षात घ्या. बरं आणि वाटेचं ज्ञान देवाने आम्हाला दिलेलं आहे. नंबर 2, या ठिकाणी मी पाहतो की दाविदाने देखील आपल्या पाप क्षमेसाठी, पश्चातापासाठी 3 दिवस उपवास प्रार्थना केली.
7 दिवस केली, 21 दिवस केली, 40 दिवस केले, लक्षात घ्या. परंतु आज आम्ही लोक असे आहोत की परंपरेने आलेले उपवास, परंपरेने आलेले रूढी आणि परंपरा आम्ही पाहतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. परंतु ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाहीये. आम्ही पाहतो या ठिकाणी प्रियानो, एकच मी म्हणेल, माझा पहिला पॉइंट हा आहे की पवित्रता धारण करणे. अजूनही आम्ही पवित्रता धारण केलेली नाहीये. आमची 17 पिढीची आम्ही ख्रिस्त आहोत, 18 पिढीचे आहोत, 3 पिढ्या 10 पिढ्या आमच्या गेल्या, पण पवित्रता आम्ही धारण केलेली नाही. फक्त फॉर्मॅलिटीज मागून आलं आणि पुढं एक सांप्रदायिक पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या प्रियानो, 40 दिवस उपवास प्रार्थना चालू होत असताना आम्ही स्वतःला पवित्रता आम्ही धारण केली पाहिजे. परंतु 40 दिवसामध्येच आमची पवित्रता आम्ही धारण करतो आणि मग 40 दिवस संपले की जैसे ते वैसे पूर्ण आमचं जे आहे ते आम्ही चालू ठेवतो. प्रियानो, आम्ही बऱ्याचशा चुका करतो. व्यभिचार, खून, खराबी, भांडण, तंटा, ठोसाठोशी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो प्रियानो. आणि उपवासही धरतो. तर आम्ही या ठिकाणी म्हणणार आहोत अशा गोष्टीला की नामधारी ख्रिस्ती. तरुण तरुणी आहेत, कारभारी आहेत, धनी आहेत, आई वडील आहेत, सासू आहे, सासरा आहे, सून आहे, मुलं आहेत, मुली आहेत, आई आहे थोडी. प्रियानो, ही जी मंडळी आहे ना, हे पुन्हा 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 उपवास धरतात आणि पुन्हा पुन्हा चुका करतात. पुन्हा उपवास धरतात, पुन्हा चुका करतात. प्रियानो, ह्या चुका पुन्हा पुन्हा करणाऱ्यासाठीच पवित्र बायबल मध्ये वचन आहे 2 पेत्र 2:22 मध्ये आणि नीती 26:11. मी आता वाचणार नाही, तुम्हाला वाचायचं आहे ते. म्हणून पवित्रता धारण करण्यासाठी पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे. तुम्ही जर पाहिलं ना, लिबियाच्या ग्रंथामध्ये पूर्ण ग्रंथ जर तो वाचला, त्यामध्ये 80 वेळेस पवित्र पवित्र आणि पवित्र असा शब्द त्या ठिकाणी म्हटलेला आहे. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जुने पाप आणि जुना जो स्वभाव आहे ना, तो आम्ही काढून टाकणं फार गरजेचे बाब आहे. कारण आज आम्ही जे आहोत ना, आम्ही आमच्या वाईट गोष्टीपासून आणि पश्चाताप केल्यामुळं आज आम्ही चांगले जीवन जगत आहोत. परंतु आम्ही ती साक्ष लोकांना दिली पाहिजे की देवाने माझं जीवन बदललेलं आहे. आम्ही बंधनात होतो, व्यभिचार, आजार, समाजच्या पीडा, या सगळ्या घाणेरड्या गोष्टीमध्ये आम्ही जीवन जगत होतो. तरीही आजपर्यंत आमची पवित्रता आम्ही धारण केलेली नाहीये. आमचे जीवन आम्ही पवित्र केलेलं नाही. बरेच आम्हाला वाटतं की बाबा पवित्र हा शब्द मनाला फार कठीण वाटतो. मग मी पापी आहे, मी व्यसन करतो, माझे धंदे, माझे काम वाईट आहेत, त्यामुळे मला पवित्र जीवन जगता येत नाही. आणि जगामध्ये, पापी जगामध्ये राहत असताना मी कसं पवित्र जीवन जगू? लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी की पवित्र लोकांच्या सोबत किंवा पवित्र देवासोबत आम्ही राहत असताना कसं पवित्र जीवन जगावं हे आम्हाला कळत नाही. परंतु देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, माणसाची नाहीये. 1 थेसलोनिके 4:3 मध्ये म्हटलेलं आहे की देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. दुसरं एक वचन आहे लेविय 19:1-2 मध्ये, देव म्हणतो की मी पवित्र आहे ना, तर तुम्हीही पवित्र असा. लक्षात घ्या प्रियानो, या गोष्टींचा आम्ही विचार करत नाहीये. परंतु आम्ही सहज आमचं हे धार्मिक जीवन आम्ही नेतो, परंतु जे आशीर्वाद आम्हाला पाहिजे असतात ते आम्हाला प्राप्त होत नाहीत. नंबर 2, पवित्रता धारण करण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे. फार महत्वाचं लक्षात घ्या. फक्त 40 दिवस उपवास आणि प्रार्थना करायच्या आणि मग वर्षभर आम्हाला काहीच करायचं नाहीये. जर ह्या गोष्टी आमच्याकडून जमत नाहीये, उपवास करायचं बंद करा. पवित्रता धारण करण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे. त्यासाठी या ठिकाणी पवित्र बायबलमध्ये 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि 13 ते काही वचन आहेत. पवित्रता धारण करण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे. प्रथम आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत की ख्रिस्त शिष्यांना शोभेशी शील, असे हेडिंग आहे. त्यामध्ये काय म्हटलं पाहिजे? शील या शब्दाचा अर्थ आहे स्वभाव, शील या शब्दाचा अर्थ आहे वर्तणूक, शील या शब्दाचा अर्थ आहे चारित्र्य. आमचं शील, आम्ही शिष्य आहोत, प्रत्येक विश्वासणारा शिष्य आणि अनुयायी आहे, त्याचं ते कसं असलं पाहिजे याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी वचन वाचणार आहे, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेत आपल्या पूर्वीच्या वासनांप्रमाणे वर्तू नका. घाणेरडे जीवन तुम्ही काढून टाका. तर तुम्हास पाचारण करणारा असा पवित्र आहे, जसा पवित्र आहे तसं तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. ज्या पवित्र प्रभूने आम्हाला
हे जीवन दिलेलं आहे, तसं आम्ही देखील आमच्या आचरणामध्ये आमच्या चालचलणुकीमध्ये, आमच्या कामधंद्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पवित्र असलं पाहिजे. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबल आम्हाला स्पष्ट या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की आमचं शील, आमचं वर्तन, आमचं चारित्र्य हे पवित्र असणं फार गरजेची बाब आहे. नंबर 1, पहिली गोष्ट पवित्रता धारण करण्यासाठी पहिली गोष्ट अशी आहे, इफिसियन्स पत्र याचा 4था अध्याय आणि 22 ते 24 वचनामध्ये, की आपल्यातील अपवित्रता काढून टाकली पाहिजे. अपवित्र काढून टाकलं पाहिजे. नंबर 1, वचन काय म्हणते या ठिकाणी, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. जुना मनुष्य जो आहे, जुना आदाम, त्याचा मी त्याग केला पाहिजे. तुम्ही आपल्या मनवृत्तीत नवीनीकरण केलं पाहिजे. मन नवीन असलं पाहिजे, अंतःकरण नवीन असलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे, आमची वृत्ती नवीन असली पाहिजे. नंबर 3, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्रता निर्माण केलेला नवीन मनुष्य तुम्ही धारण करा. नंबर 1. नंबर 2 आपण पाहूया या ठिकाणी प्रियानो, की आपण पवित्रता धारण केली पाहिजे. काय केलं पाहिजे? पवित्रता धारण केली पाहिजे. म्हणून पहिले थेसलोनिक 4 आणि 7 मध्ये म्हटले, कान खोलके सुन, अत्यंत महत्वाचं आहे, देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. अशुद्धतेसाठी नाही, पवित्रतेसाठी पाचारण केलं आम्हाला बोलवलं आहे. आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून संप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने आम्ही वागलो पाहिजे. लक्षात घ्या, पवित्रता धारण करण्यासाठी या 3 गोष्टीपैकी 2 गोष्टी आम्ही ऐकल्या. आता तिसरी गोष्ट या ठिकाणी मी पाहणार आहोत, की परमेश्वर म्हणतो की तुम्ही पवित्र असा, कारण मी स्वतः पवित्र आहे. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हास मिस्र देशातून आणले, तोच मी परमेश्वर तुमचा पवित्र देव आहे आणि तुम्ही पवित्र व्हा. लक्षात घ्या प्रियानो, लिबियाच्या ग्रंथात म्हटलेलं आहे मिस्र देशातून. कुठून? मिस्र देश. मिस्र देश म्हणजे मूर्तींचा देश, अंधश्रद्धेचा देश, घाणेरडा देश, वाईट झाडकर्म, वेविचाराचा देश. या सर्व परिस्थितीतून, या देशातून तुम्हाला बाहेर काढलं आणि प्रभूच्या राज्यात आणलेलं आहे. तर प्रियानो, आज आमची तीच परिस्थिती होती. आम्ही घाणीतून बाहेर आलेलो आहोत. आमचं पवित्रीकरण होणं, शुद्धीकरण होणं अत्यंत गरजेची बाब आहे. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये, लिव्हियाच्या ग्रंथामध्ये असंही म्हटलेलं आहे, लिव्हिय 20:6 आणि 7 मध्ये, की परमेश्वर स्वतः म्हणतो, शुद्ध व्हा आणि आपणास पवित्र करा. लक्षात घ्या प्रियानो, वारंवार आम्हाला पवित्र बायबल सांगत आहे. आज आम्ही हे ख्रिस्ती जीवन जगत असताना फक्त गाणे, स्तुती, स्तवन, भजन, आराधना, वर्शिप, मोठमोठे चमत्कार, प्रार्थना, मोठमोठे संदेश, मोठमोठ्या भविष्यवाण्या, प्रियानो, हे करणं इतकं महत्वाचं नाहीये. आमचं जीवन पवित्रीकरण असणं फार गरजेची बाब आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही जर पाहिलं, माझा शेवटचा पॉइंट हा असा राहणार आहे, की आपण पित्याचे अनुकरण करणारे असलं पाहिजे. पित्याचे अनुकरण. लक्षात घ्या, बापाचं, वडिलांचं अनुकरण करणार असलं पाहिजे. तुम्हाला माहितीये, आमच्यामध्ये आमच्या स्वर्गीय पित्याचा डीएनए आहे. जसं बापाचा डीएनए आपल्या मुलामध्ये असतो आणि मग तो बाप जसा दिसतो तसा मुलगा दिसतो. बाप जर डॉक्टर तर मुलगा डॉक्टर, बाप जर पास्टर तर मुलगा पास्टर, बाप जर इंजिनियर तर मुलगा इंजिनियर, बाप जर एखादा प्राध्यापक शिक्षक तर मुलगाही प्राध्यापक शिक्षक, बाप जर गौंडी मिस्त्री तर मुलगाही गौंडी मिस्त्री, आणि दिसायला तसा दिसतो, कारण त्याचा डीएनए त्याच्यामध्ये आहे. नंबर 1. नंबर 2, ख्रिस्त आमचा मस्तक आहे आणि आम्ही त्याचे शरीर. किती कनेक्टेड आहे लक्षात घ्या. हे मस्तक जर बाजूला ठेवलं, त्या धडाला शरीराला काही अर्थ राहणार नाही. इतकं कनेक्शन आहे लक्षात घ्या. म्हणून ह्या धडाला, या शरीराला शोभा फक्त मस्तकाने येईल. असं आमचं जीवन आहे. लक्षात घ्या, परमेश्वराशी इतकं कनेक्टेड आमचं जीवन आहे आणि म्हणून आम्ही त्या पित्याचे आम्ही लेकर आहोत. प्रियानो, या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, पवित्र बायबलमध्ये सांगितलं असतंय, येशू म्हणतो, मी वेल आहे आणि तुम्ही फांद्या. किती कनेक्टेड आहे, किती जवळचं नातं आहे. लक्षात घ्या, फांदी जर कट केली तर वेलाला अर्थ नाही, वेलाला कट केलं तर फांदीला अर्थ नाही. आणि म्हणून हे आम्ही बापाचं अनुकरण करणारे असलं पाहिजे. पवित्र बायबलमध्ये, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 1 अध्याय आणि 27 वचनामध्ये आणि 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला आणि त्याच्यामध्ये श्वास फुकला आणि तो जीवधारी मनुष्य झाला.
लक्षात घ्या प्रियानो, त्याचा जो पवित्र आत्मा आहे ना, त्याने आमच्यामध्ये फुंकलेला आहे. म्हणून आमच्यातला जो पवित्र आत्माच असला पाहिजे. सैतानाचा आत्मा आमच्यामध्ये नसावा. लक्षात घ्या प्रियानो, म्हणून पवित्र बायबलमध्ये इफिस 5 आणि 1 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराची प्रिय लेकरं या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवा. आम्ही देवासारखे असलो पाहिजे. देवाचा कित्ता आम्ही गिरवला पाहिजे. जर देव पवित्र, आम्ही पवित्र असायला पाहिजे. पवित्र बायबलमध्ये असं म्हणलेलं आहे की आपण ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे परमेश्वराची लेकरं आहोत. विश्वासाच्या द्वारे आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत. साधी गोष्ट नाही प्रियानो. आणि म्हणून गलती 3 आणि 26 मध्ये ह्या गोष्टी मला पाहायला मिळतात. पवित्र बायबलमध्ये अजून एक वचन आहे, योहान 1 आणि 12 मध्ये, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांना त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. आम्ही जर देव विश्वास ठेवतो, आम्ही येशू विश्वास ठेवतो, आम्ही त्याची लेकरं आहोत. मग आम्ही जर त्याची लेकरं आहोत तर तो जसा पवित्र आहे तसा आम्ही पवित्र होण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या, मी तुम्हाला 2 उदाहरण या ठिकाणी देईल. अब्राहम आपल्या आचरणामध्ये पवित्र होता. आज्ञाधारकपणा, परमेश्वर त्याला सांगितलं, हे गाव सोड आणि ज्या गावात मला सांगतो त्या गावात जा. त्या गावात तो गेलेला आहे. आज्ञेचं पालन केलं. मला तुझ्या बाळाचं यज्ञ पाहिजे, तयार झाला. आज्ञेचं पालन, भययोग्य आज्ञाधारकपणा त्याच्यामध्ये होता. योसेफ देखील, जो याकोब ज्याला 12 मुलं होते, उत्पत्ती 35 आणि 23 आणि 26 मध्ये ज्याला 12 मुलं होते, 12 मुलांपैकी एक मुलगा योसेफ हा देखील आचरणामध्ये पवित्र होता. ज्यावेळेस पोटिफराच्या बायकोने त्याच्यावर एकदम वाईट रीतीचा प्रतिकार केला, वाईट रीतीचा हल्ला केला, त्यावेळेस तो हल्ल्यातून वाचला. लक्षात घ्या, त्यांनी त्या ठिकाणी पवित्रता धारण केली, पवित्रता त्यांनी सांभाळली. देवाचं भय त्याने बाळगलं, नाही तर पोटिफराच्या पत्नीच्या माध्यमातून तो अपवित्र होऊ शकत होता. हे 2 उदाहरण आमच्या समोर आहेत. प्रियानो, आम्ही पाहतो की नीती मार्गाचा मार्ग जर मला समजलेला आहे, वचन जर मला समजलेलं आहे, येशू जर मला समजलेला आहे, तर मला त्या वचनाप्रमाणे अनुकरण करायचे. परंतु वचन समजून, त्याची पवित्रता, नीतिमत्व समजून, तो मार्ग मला समजून जर मी करतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवतो तर मला न्यायाचा दंड आहे. पवित्र बायबलमध्ये इब्री 3 आणि 12 ते 14 मध्ये म्हटलेलं आहे की ज्यांनी देवाच्या वचनाकडे, नीतीकडे पाठ फिरवली त्याला न्यायदंड फार मोठा होणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, कळत ना कळत ज्यावेळेस आमच्याकडून चुकीने अपराध होतात, आम्हाला पवित्र बायबल माहित नाही, वचन माहित नाही, येशू माहित नाही, धार्मिकता माहित नाही, त्यांना क्षमा आहे. परंतु ज्यांना माहिती आहे त्यांना क्षमा नाही. म्हणून याकोब 4 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याला ते पाप आहे. आणि रोम 6 आणि 23 मध्ये म्हटलेलं आहे की पापाचं वेतन मरण आहे. लक्षात घ्या प्रियानो, म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्ही या गोष्टी आवर्जून आम्ही लक्ष दिलं पाहिजे, पाहिला पाहिजे आज मी काय करत आहे. प्रियानो, एक वचन मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, अत्यंत महत्वाचे आहे. 40 दिवस आले जाणार, ईस्टर येणार, गुड फ्रायडे जाणार, काय सण होत राहणार, परंतु आमच्यामध्ये पवित्रता धारण आम्ही केलेली नाहीये. पवित्र जीवन जगण्याचा आम्ही कधी प्रयत्न केलेला नाहीये. चांगल्या गोष्टी करण्याचा मी कधी प्रयत्न करत नाही. फक्त 40 दिवसामध्ये आम्ही चांगलं गांभीर्याने आणि काय आम्ही भरून जातो पवित्र आत्म्याने तेवढ्याच गोष्टीमध्ये, तेवढ्या दिवसामध्ये. परंतु आमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही काढत नाहीयेत. म्हणून पवित्र बायबलमध्ये एक वचन पहा, 2 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 22 वचन. कान खोल के सुनो. आता हे वचन मी वाचतोय जे अगोदर तुम्हाला मी बोललो होतं ते. कारण आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास गेलेली परतलेली डुकरी अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. पुन्हा वाचतो, लक्ष द्या. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी अशी जी खरी म्हण आहे पहिली तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. नंबर 2 आम्ही पाहतो प्रियानो की नीती 26 आणि 11 मध्ये जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा करतो तो आपल्या ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा आहे. स्पष्ट मी बोलत नाही, पवित्र बायबल बोलत आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही
मागून आलाय आणि पुढे चाललं तेवढं जर करीत बसो आणि आमचं जीवन जे पवित्रता जे धारण करण्याचे जे आम्ही ते करत नाहीये, आमचं ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. मी म्हणेल असं असेल तर उपास प्रार्थना करायचं बंद करा. सरळ जीवन जगा, साधं जीवन जगा. देव तुम्हाला सहाय्य करेल. एक शेवटचं मी तुम्हाला उदाहरण देऊन टाकण्यासाठी संपवणार आहे. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायचं आहे की एकदा एक पाळक साहेब संदेश देत होते आणि संदेश देत असताना त्यांनी ह्याच पवित्रता धारण करण्याच्या माध्यमातून आणि पवित्र जीवन जगण्याच्या माध्यमातून संदेश दिल्यानंतर एक बँक अधिकारी येतो आणि त्या पाळकांना म्हणतो, पाळक साहेब, आणि रडतोय, अश्रू ढाळतोय, पश्चाताप करत आहे. आणि मग त्यांनी त्याला विचारलं, खरंच का? मी पापी मनुष्य आहे आणि मी जर पवित्रता धारण केली आणि ह्या गोष्टी जर सोडल्या तर मी पवित्र होऊ शकतो का? उत्तर मिळालं त्याला, यस. पवित्रता धारण केलीस, पश्चाताप केलास, वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तो प्रभू येशू ख्रिस्तासारखा तर नव्हे, परंतु तुला पवित्रता धारण करणार हृदय मिळेल, तू आशीर्वादित होशील. तुम्हाला एक सांगतो, एक उदाहरण आहे. ओंगाळ सुरवंटाचे रूपांतर जर फुलपाखरू मध्ये होतं. ओंगाळ सुरवंट, ओंगाळ म्हणजे घाण, कसं तरी असं वाईट दिसणार, गिळगिळ वाटणार आणि असं एक अमंगळ दिसणार. वळवंट म्हणजे एक आळई असते, त्या आळीला चारी बाजूला बारीक बारीक अशा काड्या असतात, म्हणजे त्या कोशामध्ये ती आळी असती. काही दिवस त्या कोशामध्ये राहते आणि लगेच काही दिवस कोशातून जेव्हा बाहेर पडती तेव्हा एक सुंदरसं रंगीबेरंगी फुलपाखरू बनतं. एक ओंगळ सुरवंट जर फुलपाखरू बनतंय तर प्रियानो, आम्ही देखील जर ओंगळ आहोत तर प्रभूचा स्वीकार केला, विश्वास ठेवला, त्याच्या इच्छेप्रमाणे मी चाललो, 100% आमच्यामध्ये बदल होणार आहे. 100% आमच्यामध्ये चेंज होणार आहे आणि आम्ही बदलून जाऊ. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये उधळ्या पुत्राचे एक उदाहरण आहे. एका बापाला 2 मुलं होते. धाकट्याने म्हटलं की बाबा, माझी प्रॉपर्टी मला हवी आहे. बापाने अर्धी प्रॉपर्टी त्याला, तो पैसे घेऊन जातो, धन घेऊन जातो एका देशामध्ये आणि ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो ते पैसा त्याने कजबिरीवर खातो, वाईट व्यसन करतो, घाणल्या गोष्टी करतो, वाईट मैत्री तो जोडतो. पैसे संपतात, दुष्काळ पडतो त्या गावात, भाकरी वाचून, अण्णा वाचून तो तडफडतो आणि कुठेतरी काम पाहतो. एका ठिकाणी त्याला डुकरं चारण्याचं काम मिळतं आणि डुकरं चारत असताना त्या डुकरामध्ये त्या पडलेल्या शेंगा आणि टलकरा खाऊन जीवन जगत होता. आंघोळ नाही, पांघोळ नाही, कपडे वाढलेले, केस वाढलेले, दाढी वाढलेली, परेशान झालेला. रोज 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 तो म्हणत होता, मी माझ्या बापाकडे जाईल, माझ्या बापाला म्हणेल, बाबा मी तुमच्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, मला क्षमा करा, माझा स्वीकार करा. एक दिवस तो जातो, बाप त्याला लांबूनच पाहतो, हो माझा मुलगा आला. तर बाप त्याला असं कुरवळतो. त्याने आंघोळ केलेली नाही, त्याचे कपडे धुतले नाहीये, त्याची दाढी वाढलेली, भयानक अंगाचा वास येतो, तरी बापाने त्याला कुरवळलेला आहे. आणि बाप म्हणतो की हे पहा, जो माझा मुलगा हरवला होता तो सापडला, जो मेला होता तो जिवंत झालेले, जा जेवण करा, त्याच्या बोटामध्ये अंगुठी घाला, त्याला पायथन द्या, त्याला ड्रेस शिवा, जेवण करा, मांडव टाका, बँड लावा, आनंद करा. लक्षात घ्या प्रियानो, पवित्रता जीवन जगण्यासाठी त्याने पश्चाताप केला आणि त्याचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वागत झालेले आहे. आम्ही पाहतो की येशूच्या दोन्ही बाजूला 2 चोर होते. त्या दोन्ही चोरांपैकी एक चोर म्हणतो, हे प्रभू, तू जर खरा देवाचा पुत्र आहेस, तू उतरण, मला उतरव. एका चोराला ऐहिक जीवन पाहिजे होतं, दैहिक जीवन पाहिजे होतं, सुख पाहिजे होतं. दुसरा काय म्हणतो की प्रभू येशू, तू ज्यावेळेस राज्यावर येशील ना त्यावेळेस माझी आठवण कर. येशू म्हणतो, आजच तू माझ्या बरोबर सुख लोकात असेल. त्या चोराने आपल्या आयुष्यामध्ये खून खराबी केली, बलात्कार, घाणेरड्या गोष्टी केल्या, वाईट गोष्टी केल्या, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याने येशूला ओळखलं, पश्चाताप केला. त्याच वेळेस त्याला सुख लोकांमध्ये जागा मिळाली. प्रियानो, आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आज आम्हाला प्रभूकडे जवळ येण्याची गरज आहे. आज आम्हाला रडण्याची गरज आहे. आम्हाला आक्रंदन करायची गरज आहे. आज आम्हाला आमचा आक्रोश करण्याची गरज आहे. प्रियानो, ह्या गोष्टी जर आम्ही केल्या तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळेल. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये एक वचन 2 पेत्र 3 आणि 9 मध्ये, एकही पापी मरावा अशी देवाची इच्छा नाहीये, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा. आज आम्ही पश्चाताप केला पाहिजे, गुडघा टेकला पाहिजे, देवाकडे आरोळी मारली पाहिजे. देवा, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या अपराधांची क्षमा कर. लक्षात घ्या प्रियानो, निव्वळ 40 दिवस उपवास प्रार्थना करून शरीराला जाळू नका. उपवास प्रार्थना करून लोकांना दाखवू नका. उपवास प्रार्थना करून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करू नका. लक्षात घ्या, उपवास बंद करा. जर आम्हाला आमचं जीवन
पवित्रता धारण करण्यासाठी आम्ही जर तयार करत नाही, आमचं जीवन पवित्र होत नाहीये, तर आमचं हे वैवाहिक जीवन काही कामाचं नाही. एक धार्मिक जीवन आमचं कसं राहील माहितीये का? हे धार्मिक जीवन निव्वळ आणि निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी राहील. म्हणून माझी विनंती आहे की पवित्रता धारण करा. 40 दिवस उपवास प्रार्थनेच्या अगोदर तयारी करा. पवित्रता धारण करा आणि देवाच्या राज्याचे खरे अनुयायी, खरे शिष्य बना, खरे शीलदार बना, खरं वर्तणूक, चारित्र्य आणि तुमचं जीवन प्रभूला, त्या स्वामीला पटणार असं करा. हे असं केलं तर नक्कीच येणाऱ्या 40 दिवसामध्ये देव तुमचा बदल करेल, कुटुंबाचा बदल करेल, आरोग्य देईल, शांती देईल, आनंद देईल, ममता देईल, चांगुलपणा देईल आणि तुमचं संपूर्ण घर, मंडळी, चर्च आशीर्वाद आणि आशीर्वाद मिळेल. हे करण्यासाठी देव तुम्हाला ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.